नाम घेता न लगे मोल, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. हे नाम घेण्यासाठी त्याला कोणतंही मोल, पैसे द्यावे लागत नाहीत. नाव घेण्यासाठी, नाम घेण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी पैसे लागत नाहीत. मग ते अवघड आहे का? नाही हो, एकदम सोपं आहे. जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी. ते येड्यांना कळत नाही हो. तुकोबराय म्हणले शहाणा तो धनी घेतो येते. शहाणी माणसंच नाव घेऊ शकतात, नामस्मरण करू शकतात. नाहीतर आज मॉडर्न झालेली जी पिढी आहे, कशाचं नामस्मरण, कशाचं देव, कशाचा धर्म आहे मानणारी सुद्धा पिढी नाही हो. देवाला सुद्धा मानणारी काय काय नाहीच पिढी, म्हणजे काय काय आहेत अशी जी देवाला सुद्धा मानत नाहीत. नास्तिक वर्ग ज्याला म्हटला जातो, देवाला मानत नाहीत. एक जणांनी प्रश्न केला, म्हणला महाराज मी नाही म्हणला कशालाच मोजत. म्हणलं का रे बाबा, हानतुक काय म्हणलं आम्हाला, तू कोणालाच मोजत नाही म्हणलं नाही मला 3 भाषा येतात. किती भाषा म्हटला? मराठी, हिंदी, इंग्रजी, 3 भाषा येतात म्हणलं. मी कुणालाच मोजत नाही. अहंकार आला होता. पण इथं माझ्या ज्ञानोबरायांना भाषा किती येत होत्या महाराज. सांगतात 56 भाषेचा केला से गौरव. 56 भाषा ज्ञानोबरायांनी येत होत्या. मग आपण अहंकार केला पाहिजे का? बोला, नाही केला पाहिजे. मायबाप मी सांगत होतो, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. इथे विषय चालला होता. शहाणी माणसं देवाचं नामस्मरण करतात. मग नामस्मरण करण्यासाठी कुठं रानावनात जायची गरज आहे का? नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. मग हे सुखाने देव आपल्या घरी सुद्धा येऊ शकतो. म्हणजे जशा पद्धतीने आज आपण रामलल्लाचं आगमन जरी अयोध्येमध्ये झालं, परंतु आनंद उत्सव आपण आपल्या गावामध्ये करतोय. नक्कीच ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजेच आज जरी रामप्रभू अयोध्येमध्ये आले, पहा अयोध्येमध्ये देव आला थोडक्यात, तर आज आपण या ठिकाणी कीर्तन ठेवलंय. या ठिकाणी देव आलाय का नाही? नक्कीच आला. त्याला प्रमाण आहे. महाराज सांगतात कीर्तनाचे
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. महाराज सांगतात ज्या ठिकाणी कीर्तन चालू असते त्या ठिकाणी देव आलेला असतोय. म्हणजे नक्कीच आज आपल्या गावामध्ये सुद्धा देव आलाय. आणि हा कार्यक्रम करणं पण मायबाप सोपं आहे का हो? टाळण हातोडीन पकोजन गट्टेने विनान सिस्टीमवाले माईक सगळंच गोळा करणे सोपं आहे का? जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. म्हणजे ज्यावेळेस आपण नियोजन करतो आज खऱ्या अर्थाने तरुण पिढीसारे ती एकदा जोरदार टाळी वाजवा गावातले मंडळी. त्याचं कारण काय? आज बरेच तरुण मुलं जर उत्साही झाले तर कसे कसे कार्यक्रम ठेवतात हे तुम्हालाही ज्ञात आहे, माहिती आहे. आज महाराजांच्या जागेवरती दुसरं कोणतरी उभं राहिलं असतं, ऐकलं असतं. पण त्या अनुषंगाने आज आपल्या तरुण पिढी, आपल्या गावातली जी युवा पिढी आहे आणि युवा पिढीच्या हातात जर का कोणतंही काम जाऊ देऊ रेलचलमध्येच पार पडणार. त्यामुळे तरुण पिढीलाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. सज्जन हो, आज नामाचा महिमा प्रतिपादन करताना पहा, राम नामाचं मोठेपण महत्व महादेवजींच्या जीवनामध्ये कसं आलं थोडक्यात सांगतो, ऐका. समुद्र मंथन करत असताना पहा, समुद्र मंथन करत असताना हलहल नावाचं विष निघलं. कुठून? समुद्रामधून हलहल नावाचं विष निघलं. आणि हलहल नावाचं विष निघल्यावरती ही देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना बातम्या समजल्या काय समुद्रामधून विष निघणार आहे. आणि बऱ्याचदा असं होतं बघा, आपल्या अगोदर आपल्या घरच्यांना माहित असते गावात काय झाले काय नाही. आपण जेवाय जर बसलो आणि सांगायला गेलो आज तुला माहिती का काय घडलं, काय हे तर जुनं झालं, नवीन काय आहे का सांगा. म्हणजे नेमका ह्यांचा मोबाईल नेमका म्हणजे नेटवर्क कोणत्या कंपनीचं आहे बाबा, एवढ्या लवकर त्यांना म्हणजे तुला म्हणून सांगते ना अख्ख्या गावाला येडा आणते. अशा उद्देशाने हे बातम्या लीक होत जातात, माहीत होत जातात. तशाच पद्धतीने देवांच्या बायकांना म्हणजे ब्रह्म विष्णू महेश यांच्या मंडळी सावित्रीला पार्वती मातेला बातमी लीक झाली. म्हणले समुद्र मंथनामधून विष निघलंय आणि आता जर का आपले हे मालक गेले तिकडं नक्कीच लय बेकारी होणार आहे, हाल होणार आहेत. त्याच्यामुळे मग प्रत्येकीने ठरवलं की आता मालकाला सांगायचं. सावित्री माता ब्रह्मदेवाकडे गेले, पाया पडते म्हणले मी तुमच्या, उद्याचे दिवस घरातच व्हॉट्सअप खेळा, घरातच मोबाईल वगैरे बघत बसा, अजिबात बाहेर निघू नका. एक तर आपलं वय झालंय, बघितलं ना तुम्ही फोटोत पाहिलं असतं ना बघा, दाढी वगैरे पांढरी झालेली. ब्रह्मदेव म्हणलं नको आता कशाला बाहेर निघायचे, थोड्यासाठी आपलं वय राहिलं थोडं, आता नको बाहेर निघायला. ऐकलं हवं ब्रह्मदेवाने आणि ऐकलं पाहिजे. असे काय काय ब्रह्मदेव आहेत ऐकतात बायकांचं आणि ऐकलं पाहिजे. बायकांनी बी चांगलंच सांगितलं पाहिजे. एक जण असाच कीर्तनाला निघाला, पहा चांगलं सांगितलं पाहिजे. महिला मंडळींनी नवऱ्याला आपल्या मालकाला चांगलं सांगितलं पाहिजे. एक जण कीर्तनाला निघाला असा आवाज आला तिकडून, कुठं निघालाय? कुंडली कवरदा हरी विठ्ठल जागेवर बसला खाली. हे ऐकणारे पहा, ऐकणाऱ्यांमध्ये होते. त्याच पद्धतीने ब्रह्मदेवाने ऐकले, म्हणजे नको आपण व्हॉट्सअप खेळत बसू, अजिबात बाहेर निघायचं नाही म्हणले. तशाच पद्धतीने लक्ष्मी मातेने सांगितलं विष्णुदेवाला, म्हणले अहो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आले, लय मोठं समुद्र मंथनातून त्या विष निघालंय, अजिबात तुम्ही बाहेर बेर पडतान तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं गाव कसलंय, समोर भरून फॉर्म भरायला लावत्यान, तोंडाव पाडत्यान, तुम्हाला गुलाल एखाद्याचा उदाळत्यान, दुसऱ्या म्हणजे समोर आपल्याला सुरुवातीला सांगत्यान राहू बा मी आहे तुमच्यासोबत, राहू बा मी आहे तुमच्यासोबत, पण पडल्यावरती कोण नाही हो सोबत यायचं, माझं ऐका तुम्ही, लय अवघड होईल. विष्णू म्हणले बरं झालं सांगितलं, तू इथंच बसतो म्हणले, अजिबात हालत नाही. विष्णुदेव जागेवर बसले, ऐकलं माय बाप विष्णुदेवाने. पण भोल्या शंकर, भोळा महादेव, आपण ज्या महादेवांना भोळा म्हटलं जातं पण ते भोळे आहेत का? नाही. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी कळा, असे भोळे होते. कोण? महादेवजी. महादेवजींना सांगायला की धाडस झालं. कोणाचं? पार्वती मातेचं. अहो तुम्हाला खबर आली का नाही अजून? म्हणले कशाची? हे बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला प्रूफ सहित दाखवलं. म्हणले असं असं विष निघालंय. म्हणले अजिबात तुम्ही बाहेर निघू नका. विष्णुदेव पण आतमध्येच घरीच थांबणार आहेत, ब्रह्मदेव पण घरीच थांबणार आहेत, तुमच्या पाया पडते. ते काय कलियुगातले महादेव होते का ऐकणारे? नाही. लहरी बाबा होते महादेवजी, म्हणजे लहरी बाबा. ऐकलं नाही मायबाप. तो सांगायचं आणि मी ऐकायचं. म्हणले मी कलियुगातला महादेव नाही म्हणले, मी ऐकणार, मी जाणार म्हणल्यावर जाणार.
बरं म्हणले जाणार तर जावा, आता मी काय सांगणार याच्या पुढं. त्यावेळेस मायबाप सगळे देव जे होते मंथन करण्यासाठी, समुद्र मंथनासाठी जे थांबलेले होते, त्यावेळेस मग त्यांची मीटिंग झाली. म्हणले आता हे विष नेमकं कोण पचवणार. पहा, विष कोण पचवणार, कोणतं समुद्र मंथनामधून जे निघलेलं हलहल नावाचं विष आहे ते कोण पचवणार. मीटिंग झाली. देवांच्या मीटिंगमध्ये निष्कर्ष निघाला, विष्णू तर काय बाहेर येऊ शकत नाहीत, कौरव क्षेत्राच्या बाहेरच आहेत. त्यांचा फोन लागाना, मेसेज जायना, सगळं बंद करून टाकलं म्हणले त्यांनी. ब्रह्मदेव नाही म्हणले, ब्रह्मदेवाचा तर सोशल मीडियावरती एक सुद्धा पोस्ट नाही 2 दिवस झालं. बरं म्हणले आता राहिलं कोण. म्हणले राहिले आता फक्त महादेवजी. महादेवजी स्तुतीप्रिय आहेत, महादेवजींची आपल्याला स्तुती करावी लागेल. पहा, निर्णय घेतला सर्वांनी. आपण भोले बाबाची स्तुती केली तर भोले बाबा, आणि स्तुती केल्यावरती देवच नाही हो, माणसं सुद्धा स्तुती केल्यावरती फपलत्यात जाग्यावर. नाही, स्तुती इतकी वाईट आहे, म्हणजे स्तुती तर त्या पद्धतीने स्तुती करायची ठरवलं. महादेवजी आले त्या ठिकाणी. आल्यावरती देवांनी स्तुती चालू केली. भोळे शंकर सगळे देव म्हटले गावाच्या आतमध्ये असतात. पहा, स्तुती चालू केली महादेवाची. सगळे देव गावाच्या आतमध्ये असतात, पण भोले बाबा तुमचं मंदिर कुठे आहे, निवासस्थान कुठे आहे. कुठे आहे भोले बाबाचं निवासस्थान, कुठं असतंय, गावाच्या बाहेरच असते. बरोबर आहे. हा, भोले बाबा आज तुमचं वर्णन करायचं जर झालं तर तुमच्या हातामध्ये सर्प आहे, गळ्यामध्ये सर्प आहे. स्वतः पार्वती सारखी तुमच्याकडे धर्मपत्नी आहे. एक वर्णन चालू केलं. जीच वर्णन चालू केल्यावरती महादेवजी डायरेक्ट म्हणले, तुम्ही वर्णन वगैरे सगळं बंद करा बरं, विष कुठे दाखवा पटकन, मला ही ओव्हरडोस व्हायला लागले. म्हणले अजिबात नको, मला डायरेक्ट तुम्ही विष द्या. विष दिलं, घट 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 विष महादेवाने आणलं. मायबाप सगळं विष पिल्यावरती विष आहे हो, साधं विष जरी पिलं तरी 2 दिवस नशा उतरत नाही साधे विषाची. बरोबर आहे. त्याच पद्धतीने महादेवांनी तर विष पिले, हलहल नावाचं विष. हलहल नावाचं विष पिल्यावरती महाराज जेवढे काय स्तुती करायला होते, स्तुती करत असताना जेवढे देव होते, विष पिऊस तर सगळे सोबत राहिले. आणि जेवढं विष पिऊन झालं, विष पिऊन झाल्यावरती जी ती विष अंगामध्ये जायला लागलं, त्यावेळेस एक सुद्धा देव तिथं राहिले नाहीत. सगळ्यांनी आपले आपले मोबाईल बंद केले, जाग्यावर निघून गेले. फक्त त्या ठिकाणी महादेवजी एकटेच. धडाधड लाटा यायच्या, लाटा आदळायच्या. समुद्राच्या किनारी एकटेच पडलेले महादेवजी. करायचं काय. मग पहा, त्यावेळेस महादेवजींनी घरी फोन केला, कारण शेवट म्हणले त्यांना डायरेक्ट नाथ बाबांचं प्रमाणच आठवलं. नाही
डायरेक्ट प्रमाण आठवलं नाथबाबांचं, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. नाही म्हणले, आता पर्यायच राहिला नाही दुसरा. आता घरी फोन केल्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. फोन केला घरी पार्वती मातेला. पार्वती मातेने ओळखलं झालंय काय, काय नेमकं घडलं काय असं. म्हणले तू म्हणली तसंच झालं. फॉर्म भरायला लावला, तोंडाव पाडलं. म्हणले शेवट एक सुद्धा नाही थांबलं. शेवट एक तरी कमीत कमी माझ्यासोबत ते हार तरी घेऊन जायला, मला घरी घेऊन जायला तरी कमीत कमी एकाने थांबायला पाहिजे होतं ना. नाही म्हणले गावच आपलं लय वाईट आहे. मी आधीच म्हणत होते, तुम्हाला सांगत होते, नका तुम्ही असल्या भानगडीत पडू. आपल्याचे नाही होणार कधीच, आपल्याचे नाही गुलाला आपल्याला लागला कधी आतापर्यंत नाही. घडलं असं महादेवजींच्या जीवनामध्ये. आणि माईबाप ऐका, विनोदाचा भाग सोडा. महादेवजींच्या जीवनामध्ये असं घडलं आणि घडल्याच्या नंतर तो दाह शांत होत नव्हता. महादेवजी ज्यावेळेस माघारी गेले घराकडे, त्यावेळेस नारद बाबा तिथं आलेच होते. नारद मुनी. नारद मुनींनी ओळखलं झालंय काय. कंठ निळा झाला होता. हलहल नावाचे विष प्यायले होते. त्यावेळेस विचारलं, का हो तुम्ही दवाखाने, डॉक्टर वगैरे काय मेडिकल गोळ्या काय केले का नाही. नाही म्हणले, मी सगळे मेडिकल पालते घातलेत, डॉक्टर सगळे खाल्ले ते, सगळं म्हणजे दवाखाना औषध हे सगळं घेतले, पण कशानेच गुण पडत नाही. नेमकं आता काय केलं पाहिजे, मला प्रश्न पडलाय. मग म्हणले, मी एक औषध सांगू का. पहा कोण म्हटलं, नारद मुनी म्हटले, मी एक औषध सांगू का तुम्हाला. नाही म्हणले, मी औषध ही पुरा वैतागलोय. म्हणले मला अजिबात कोणावरती, डॉक्टरवरती भरोसा नाही, काहीच नाही, अजिबात माझा कशावरती भरोसा नाही म्हटले. तर मग म्हटले, नाही मी तुम्हाला औषध सांगतो. औषध असे की ते औषधाने 100% गुण येणार. 100% गुण. महादेवजी उठून बसले जागेवर. 100% औषधाने जर का फरक पडत असेल. मग महादेवजींनी विचारलं, का हो 100% जर का औषधाने मला फरक पडत असेल तर त्याचं मोल जास्त असेल काय, पैसा त्याला जास्त मोजावा लागेल का नाही हे विचारलं. नाही म्हणले, पैसा त्याला रुपये द्यायची गरज नाही. नेमकं काय करायचंय तेच अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये.
दोचे अक्षराचे काम, दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम. दोनच शब्दामध्ये झटकाच झाला हो. महादेवजींच्या जागेवर दुखणंच घालवलं नारद मुनींनी. काय सांगितलं? दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम. शिव हलाल तापला तो या